धन्यवाद रवींद्र म्हात्रे सर, रिवाल सर. आपण सातत्याने पाहतात लांगेश्वर सांस्कृतिक कलाक्रीडा मंडळ मोराबे आयोजित लांगेश्वर ट्रॉफी 2025 आणि आता मात्र दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. एका साईडला विचार केला ओढापून वहाल आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये आपण पाहिलं तर सदन स्मृती गव्हाण. गव्हाण संघाने टॉस जिंकला. निर्णय प्रथमतः क्षेत्ररक्षकाचा निवडला. फलंदाजासाठी आमंत्रित केलं ओढापूण वहाल संघाला. सलामीची जोडी आपण पाहिलं तर प्रदीप मुंबईकर आणि त्याच्या साथीला बिपिन पावशे. तर आमचे सर पंच मात्र आम्हाला इशारा देतील. ओव्हर क्रमांक पहिला. चला स्पीडली करा. आणखी एक सामना बॅलेन्स आहे. आज एक संघ आपण सुपर 3 साठी क्वालिफाय करणार आहोत. त्यामुळे वेळ न दवडता सामन्याला सुरुवात. सरांचा इशारा आमच्यापर्यंत. गेम ऑन. दीपराज कोळी षटक क्रमांक पहिला. सामोरे फलंदाज बिपिन पावशे. पहिला चेंडू. चांगला फटका मात्र पाहू शकाल. क्षेत्ररक्षक झेल खाली येईल. पहिला झटका ओढापूण वहाल संघाला. बिपिन पावशेला परतावा लागेल खेळण कक्षामध्ये. नाही, पहिली विकेट सफलता प्राप्त झाली. इनाईट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आकाश गरज. ओढापूण वहाल संघाचा मात्र मैदानाच्या आतमध्ये जातोय. सकाळचा सत्राचा विचार केला तर मिहीर स्पोर्ट कोंडेवाल संघाने 2 सामने जिंकलेत. आज मात्र त्यांचा आणखी एक शेवटचा सामना होईल. या मॅच मध्ये जो जिंकेल तो मिहीर स्पोर्ट कोंडेवाल संघापुढे खेळेल आणि एक संघ मात्र सुपर 3 साठी क्वालिफाय होईल. बी लॉटच्या सामन्यामध्ये आपण पाहिला आजच्या दिवसभरामध्ये आताचा चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता. हे जाणलं होतं गोलंदाजाने आणि त्यानंतर मात्र यष्टीच्या हातामध्ये चेंडू डॉट जातोय. सुरेख गोलंदाजी. अगोदरचा जर मॅचचा विचार केला तर युगांश नाकवा सदन समिती गव्हाण संघाचा मात्र लाज जबाब त्याने मात्र इथे विकेट प्राप्त केलं होतं. मॅन ऑफ द मॅच देखील किताब पटकवला होता. लाज जबाब गोलंदाजी झाली होती. पुन्हा एकदा मात्र दीपराजचा चेंडू झेल खाली. क्षेत्ररक्षक सरळ सोपा झेल मात्र ड्रॉप झाला आणि इथे आकाश घरतला नवीन जीवदान प्राप्त झालाय. संघाची धावसंख्या एका धावेने खातं ओपन झालंय. ओढापूण वहाल संघाने लवड पाहिला तर कोपर संघापुढे मात्र प्रदीप मुंबईकर लाजवाब त्याने इनिंग सादर केली होती. सुरेख खेळ सादर केला होता. परंतु आता मात्र या मॅच मध्ये दोन्ही संघांना फार कष्ट करावे लागतील. घड्याळामध्ये पाहिलं तर वाजलेत 4:16 झालीत. आताचा चेंडू मोठा मासा जाल्याला अडकेल का आणि दीपराज कोहलीने हा मासा मात्र जाल्याला अडकलाय. आणखी एक झटका मिळेल ओढापूण वहाल संघाला. प्रदीप मुंबईकरला परतावा लागेल खेळाडू कक्षामध्ये. आमचे मोरावे गावचे ज्येष्ठ नागरिक श्री चंद्रकांत पाटील यांचं आगमन झालंय. आपण एवढा मंचावरती असं नसतं बा. तसेच आमचे बिग सपोर्टर या स्पर्धेचे छुपे रुस्तम. आपण पाहिलं तर मागे जो चेहरा असतो ते राकेश पाटील यांचं मात्र नुकतंच आगमन झालंय. त्याचं देखील सहर्ष स्वागत. तसेच चंद्रकांत पाटील यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. इथे दीपराज कोहलीला मी अनेक वर्ष पाहतो सातत्याने गव्हाण संघासाठी. त्याच्या गोलंदाजीकडे पाहिलं तर देखणे अशी गोलंदाजी सर्वांची मने जिंकले. आज देखील त्याने मात्र चांगली गोलंदाजी मात्र साकारताना
आपण विचार केला तर त्याने 2 महत्वाची गडी मात्र खेळाडू कक्षामध्ये परतवलेत. नवीन फलंदाज विजेंद्र घरत, इनाईट नंबर 4थ्या क्रमांकाचा फलंदाज येतोय. तर षटकातील पुढचा चेंडू, लोवर फुलटा चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये पटका निवडलाय. तत्पूर्वी मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे, हा चौकार. इथे आपण पाहिलं तर विजेंद्र घरत मात्र स्वतःच 4 धाब्याने खातं ओपन करतोय. संघाची धाबसंख्या 2-5 आकड्यावरती 4 ओव्हरची मॅच आहे. वारंवार आम्ही सांगू इच्छितो. तर षटकातील पुढचा चेंडू पुढे खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक विकेट प्राप्त होईल का? आणि इथे दीपराजला आणखी विकेट आणि तिसरा झटका मिळतोय ओडाफोन वाहाल संघाला. लागेल खेळाडू कक्षामध्ये लाजवाब गोलंदाजी आपण साकारताना पाहिली दीपराज कोळीने. एक ओव्हर कंप्लीट झाली आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम आपण पाहिलं तर फलंदाजी वाट्याला आली. ओढापून वाहाल संघाची धावसंख्या तब्बल 3-5 आकड्यावरती. सुरेख गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. आता मात्र नवीन फलंदाज इनाईट नंबर 5व्या क्रमांकाचा फलंदाज रोनित येतोय. रोनित मात्रे आणि त्याच्या साथीला आकाश करत. आपण नुकतंच आगमन झालं चंद्रकांत पाटील यांचा सन्मान करणार आहोत. माडाची अभिमानाची स्पर्धा आपण पाहता मित्रांनो. लांगेश्वर ट्रॉफी 2025 साकारताना आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि फार मान्यवरांची मात्र सकाळपासून मांदी उपस्थिती लाभली. तर चंद्रकांत पाटील यांचा आपण सन्मान करतो. मी अंकुश मात्रे यांना विनंती करतो माईची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करतो आपण. तर षटकातील पहिला चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न स्केलेक्सच्या रिजन मध्ये चेंडूची अडवणूक केली जाते. परंतु इथे काय घडेल, एक धाव कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावसंख्या देखील 2 धावसंख्या कंप्लीट झाल्या आणि 2 धावेच्या मदतीने ओडापून वाहाल संघाची धावसंख्या आपण पाहिला तब्बल 7 या आकड्यावरती पोहोचली. 7 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळाल्या जातात. गोलंदाज आपण पाहिला तर ओव्हर क्रमांक दुसरं फेकण्यासाठी योगांश नाकवा. सुरेख चेंडू अंडर 70 चा खेळाडू. मित्रांनो पहा, या खेळाकडे पहा, आपलं लक्ष केंद्रित ठेवा. सातत्याने आम्ही देखील अनेक वेळा समालोचन करत असतो, पण जास्तीत जास्त फोकस म्हटलं ना तर यंग टॅलेंट, युवा खेळाडू कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कशा प्रकारे त्याची फिंगर गोलंदाजी आहे लाजवाब. आज मात्र त्याने मन जिंकलीत. सुरेख गोलंदाजी करतोय युगांश नाकवा. षटकातील पुढचा चेंडू रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जेल खाली, आणखी एक विकेटचा पतन करतोय, आणखी झटका मिळेल ओडापून वाहाल संघाला, चौथा झटका. गावचे प्रणयजी मात्रे आम्हाला माहिती देतात की युगांशे 6 विकेट झालेत. दुसरा सामना, काय गोलंदाजी लाजवाब. आज युगांश नाकवाडे मात्र सर्वांची मन जिंकलीत, प्रभावित केली म्हटली तरी चालेल. आमचे सर आत्माराम सर देखील आमच्या बाजूला आहेत. भरपूर अनुभव आहे इथे, अनुभवी खेळाडू आहेत. 40+ मास्टर लंगेश्वर म्हटलं तर रुजलेले खेळाडू, ज्याने मात्र आपण पाहिलं तर बराच वर्ष या क्रिकेटला त्याने
आपण पाहिलं तर पाहिलेत असे पावसाले भरपूर पाहिलेत आणि आज ते प्रेक्षक म्हणून या मॅचचा आनंद घेतात आणि या गोलंदाजी मात्र प्रशंसा होतोय. सुरेख गोलंदाजी युगांश नाकवाची. नवीन फलंदाज सुदेश सालुंके येतोय. इनाईट नंबर 6 6व्या क्रमांकाचा फलंदाज. षटकातील पुढचा चेंडू सन्मानजनक नांगे झुकवले जातात. आता काय घडलंय इथे पाहू शकाल. मात्र अडचणीत सापडल्यात आणि आता नक्कीच आम्हाला पंच इशारा देतील. चला दोन्ही पंच एकत्र या तर रिव्ह्यू नसेल. तर नक्कीच रोनित मात्रे हा फलंदाज बाद आहे. आणखी एक झटका मिळतोय. डीजे टोक. त्याच्या आतमध्ये जातोय. इनाईट नंबर 7व्या क्रमांकावरती आणि सुदेश सालुंके. आपण जर विचार केला तर संघाची धावसंख्या थांबली तर आमचे मोरावे गावचे एक दानशूर व्यक्तिमत्व सातत्याने मोरावे गावात कुठलीही स्पर्धा असो परंतु मात्र प्रशांत महादेव पाटील यांचं आगमन झालंय. नेहमी त्यांचा पाठबळ असतो आणि त्यांचं देखील लांगेश्वर सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ लांगेश्वर ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष स्वागत या मंचावरती केलं जातोय. युगांश नाकवा आज त्याने मन जिंकली. फार अडचणी आहेत. अडचणींना सांगू नका. अडचणींना तुम्ही सांगू नका. त्याला पुढे जायला शिका. नक्कीच आपण पाहिलं तर आता सुदेश सालुंकेला त्याचं उत्तर द्यावं लागेल. आपण जरी ढासळलो तरी ढासलायचं नाही आहे. आपल्याला नक्कीच उभं राहायचं आहे. सन्मानजनक फटका आपण पाहिला तर ते कुठेतरी सुदेशने जाणलंय या गोलंदाजाकडे चांगली प्रकारची व्हेरिएशन आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे. एका धावेने मात्र संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या तब्बल 5 बाद 8 या आकड्यावरती. आता स्ट्राईक वरती रोहित चिर्लेकर येतोय. रोहित चिर्लेकर आणि सुदेश सालुंके. सध्या आम्ही वहाळ गावातील देखील ओढापूर संघाचं प्रेम पाहिलंय. गव्हाण गावाचं देखील आम्ही प्रेम पाहिलंय. सदानंद स्मृती कुठेही स्पर्धा असू दे या दोन्ही संघांची आम्हाला घटक केला जातोय. आज देखील दोन्ही संघ एकत्र खेळताना आपण पाहता तर षटकातील शेवटचा चेंडू लॉप केलाय. लाजवाब फटका फाईनली क्लिअर सीमा रेषा पलीकडे. बिग 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 षटकार. इथे आपण पाहिलं तर षटकार आला शेवटच्या चेंडूवरती रोहित चिर्लेकरच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या 5 बाद 14 या आकड्यावरती. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहिलं तर या मॅच मध्ये जो जिंकेल तो आजच्या दिवसातील शेवटची मॅच होईल. जो सकाळच्या सत्रामध्ये मात्र 2 सामने जिंकलाय मिहिर स्पोर्ट कोंडे वहाल आणि एक संघ मात्र आज सुपर 3 टॉप 3 साठी मात्र क्वालिफाय होईल. 3 दिवसाची शृंखला मानाची अभिमानाची ही स्पर्धा आपण पाहता लांगेश्वर ट्रॉफी 2025. ओव्हर क्रमांक 3 पहिल्या सत्रासाठी संदेश कोळी येतोय. स्ट्राईक वरती फलंदाज सुदेश सालुंके. तर षटकातील पहिला चेंडू. आताचा चेंडू आपण पाहिला तर हलक्या पद्धतीने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा कॉल झालाय आणि ते 2 धावसंख्या देखील पूर्ण होतात. 2 धावसंख्या असतील. या 2 धावेच्या मदतीने
संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती 5 बाद 16 धावसंख्या. टॉस जिंकला सदानंद स्मृती गव्हाण संघाने प्रथम निर्णय क्षेत्ररक्षकाचा निवडलं आणि त्यानंतर फलंदाजी करतोय ओढापून वाहाल. गोलंदाज संदेश कोळी, समोरील फलंदाज सुदेश सालुंके. षटकातील पुढचा चेंडू, आताचा चेंडू सुदेशच्या बॅट मधून वन बाउंड सीमा रेषा पलीकडे जाईल. मिड विकेट क्लिअर, चौकार. आपण पाहिलं तर संदेशवरती हल्ला चढवला सुदेशने. सुदेशला तर टोकमटोक फलंदाजी करावीच लागेल. या मॅचमध्ये आपल्याला स्कोर बनवायचा आहे. संघाची धावसंख्या 5 बाद 20 या आकड्यावरती. आताचा चेंडू आपण पाहिलं तर हलवार पद्धतीने फटका सजवला, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची पकड करतोय. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट झाली. संघाची धावसंख्या इकडे पुढे 5 बाद 21 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 3. रोहित चिर्लेकरने जर विचार केला तर अगोदरच्या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकला होता. षटकातील पुढचा चेंडू रोहित चिर्लेकरचा हा आणखी एक फटका, धमाकेदार, बिग 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 षटकार. षटकार आले तर आपण पाहिला रोहितच्या बॅट मधून संघाला नेऊन ठेवले तब्बल 5 बाद 27 या आकड्यावरती. ते हल्ले चढवावेच लागतील हे रोहितने जाणले. संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती. संदेश कोळी षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा मात्र त्याला अग्रोज दलन खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू मात्र फसला, डॉट जातोय. धावसंख्या त्या स्थितीमध्ये 5 बाद 27 या आकड्यावरती. शेवटची डिलिव्हरी, तिसऱ्या ओव्हर मधला अंतिमचा चेंडू. समोरील फलंदाज रोहित चिर्लेकर. फुल टॉच चेंडू, देत तडाखा, परंतु देते व्हायला तर हा झेल टिपलाय. आणखी एक विकेट प्राप्त होतोय. 6वा संघाला 3 षटकाच्या समाप्तीनंतर 5 बाद ओढापून वाहाल संघाची धाव. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 8 8व्या क्रमांकावरती रवींद्र सर. जर विचार केला तरी विकेट मध्ये या पाटा विकेटचा विचार केला तर गोलंदाज साजेशी विकेट आहे. तर आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं प्रणय तर जास्तीत जास्त विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. आता शेवटचा स्लॉग ओव्हर, अंतिमचं षटक उरलंय. टोटल आजच्या दिवसभरामध्ये आम्हाला प्रणय मात्र आमचे गुणलेखक माहिती देतात की 50 विकेट ते झालेत. भरपूर माहिती आम्हाला चांगली मिळतोय कारण एक चांगला गुणलेखक आहे. शेवटचा स्लॉग ओव्हर, अंतिमचा षटक घेऊन येतो गोलंदाज ओमकार कोळी. सामोरे मात्र सुदेश साळुंके. षटकातील पहिला चेंडू
चौकार आला. संघाची धावसंख्या 6 बाद 32. पुन्हा एकदा सर आमच्याकडे बोलले तर ऑप्शनच्या बराच बाहेर जातो. एक्स्ट्रा रन्स येतोय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे. धावसंख्या 6 बाद 33 आकड्यावरती. 6 बाद 33 धावसंख्या. गोलंदाज सदानंद स्मृती गव्हाण संघाचा ओमकार तो अंतिमचा षटक हतलतोय. सामोरे सुदेश सालुंके. पुढे खेळण्याचा प्रयत्न टॅप पद्धतीचा हा पटका आपण पाहिला तर लॉंगाच्या रिजन मध्ये चेंडूची पकड होईपर्यंत 2 धावसंख्या कंप्लीट आणि या 2 धावेच्या मदतीने ओढापूण वाहाल संघ पोहोचलाय तब्बल 6 बाद 35 घरामध्ये. आजचा जर उच्चांक पाहिला तर 60 धाब्यांचा दिवसभराने आपण पाहिला तर मिहीर स्पोर्ट कुंडेवाहाल या संघाने मात्र सकाळच्या सत्रामध्ये चांगलं खेळ केलं. 2 सामने जिंकलेत. सुदेश सालुंकेचा लाजवाब बिग 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 एक्स्ट्रा कव्हर क्लिअर षटकार. आपण पाहिला सुदेश बाट मधून आला. संघाला निवून ठेवले तब्बल 41 आकड्यावरती. समोर ओमकार कोळी षटकातील पुढचा चेंडू. आणखी एक फटका आपण पाहू शकाल कव्हरच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी मात्र क्षेत्ररक्षक येतील चेंडू अडवण्याचा प्रयत्न झालाय आणि इथे पाहता पाहता 2 धावसंख्या कंप्लीट होतात आणि 2 धावेच्या मदतीने ओढापूण वाहाल संघ पोहोचलाय तब्बल 6 बाद 43 आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू उरलेत. सदानंद स्मृती गव्हाण एका साईडला ओढापूण वाहाल विनर्स वर्सेस विनर्स लढत पाहता. आताचा पटका आपण पाहिला तर टॅप पद्धतीने सजवलाय. क्षेत्ररक्षक येईल चेंडूला पकडीपर्यंत इथे 2 धावसंख्या कंप्लीट झाल्या आणि संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 6 बाद 45 आकड्यावरती. इथे मात्र स्कोर बनवावा लागेल. सुदेश मात्र मैदानामध्ये थांबला. रोहितच्या बॅट मधून देखील आपण पाहिला जरी तो परतला असेल खेळाडू कक्षामध्ये पण संघाला चांगलं योगदान दिलं. संघाची धावसंख्या 6 बाद 45 आकड्यावरती. शेवटचा चेंडू आहे. नक्कीच इनिंग ब्रेक पाणीचा जो ब्रेक आहे तेव्हा दिला जातोय. चला आणि 12वाच प्रतिनिधी घेऊन जाईल. शेवटचा चेंडू आहे या सत्रातील पहिल्या सत्रातील ओमकार कोळीच्या षटकातील शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडूची अडवणूक झाली. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. इथे कन्वर्ट झाल्या. पहिला सत्र समाप्त झाला. प्रथम फलंदाजी करताना ओढापूण वाहाल संघाची धावसंख्या तब्बल आपण पाहिला तर 6 बाद 47 धावसंख्या आणि 48 धावांचा टार्गेट असेल तो मात्र सामोरे टीम्स आपण पाहिला तर सदानंद स्मृती गव्हाण संघाला. जसा मात्र आपण पाहिला आणखी या स्पर्धेतील आजच्या पहिल्या दिवसातील शेवटचा सामना उरलाय. आपण पाहिला तर मिहीर स्पोर्ट कुंडेवाल येथे उपस्थित झालाय. या मॅच मध्ये जिंकेल तो शेवटच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. लांगेश्वर ट्रॉफी 2025 दुसऱ्या सत्रासाठी पुन्हा एकदा येतील रवींद्र म्हात्रे सर. रिवाल सर मात्र मायक्रोफोन वरती. तत्पूर्वी आमच्या डीजे मास्टरला संधी. सातत्याने आपण पाहतो प्रशांत दादा पाटील यांचा आपण सन्मान करतो. तर प्रशांत दादा पाटील मित्रांनो सांगायचं झालं तर प्रशांत पाटील गावामध्ये कुठलीही स्पर्धा असो पुरतं त्याचं योगदान असतो आणि आज या स्पर्धेसाठी उपस्थित झाला त्याला विनायक दादा कोळी यांच्या शुभास्ते माईची शार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन प्रशांत दादांना सन्मानित केला जातोय. तर जाऊया पुन्हा एकदा मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण रवींद्र म्हात्रे सर आपण जॉईंट व्हा.
धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच मनोज म्हात्रे यांचा आवाज तुम्ही पूर्वार्धाच्या खेळामध्ये पाहिलात. एक वीक फाईट आपल्यासमोर वेटीला येतोय खरं तर ज्याचा सामना जिथे मात्र सुरू आहे. ओडाफोन वहाळ विपक्ष सदानंद स्मृती गव्हाण. चेंडूची पूर्तता करायची आहे गव्हाण टीमसाठी. चेंडू द्या आयोजन कमिटी. तर मॅच थांबली जाते. खरं तर आपण चेंडूची पूर्तता करण्यासाठी अजून एक मॅच आपल्याला खेळायचं आहे. 5 वाजलेत घड्याळामध्ये. आयोजन कमिटीला विनंती असेल की आपण 4:30 5:45 वाजलेत, वेळेकडे लक्ष देऊया. लांगेश्वर चषक 2025 एक प्रतिम आयोजन आणि मोरावे खरं तर गाव म्हटलं तर या मोरावे गावातील एक उत्कृष्ट खेळाडू राकेश पाटील याचं इथे आगमन झालंय. उशिरा का होईना नोकरी व्यवसाय सांभाळत हा टेनिस क्रिकेटचा खेळही खेळावा लागतो. त्यामध्ये याच गावचा एक उत्कृष्ट खेळाडू राकेश पाटील याचंही आगमन झालंय. त्याचे हार्दिक हार्दिक स्वागत. आयोजनासाठी खूप मोलाचं सहकार्य त्याचं राहिलंय. तर राकेश पाटीलची बॉडी लँग्वेज तुम्ही पाहिली ना तर भरगतचे शरीर असते आणि त्याच्या नावावरही अनेक विक्रम आहेत. अशा मोरावे संघातून खेळत असताना मला तर वाटते 6 ते 7 वेळा त्याने असे सामने जिंकून दिलेत. 1 बॉल 6 धावांची गरज असताना. ह्या आठवणी आहेत राकेश पाटीलच्या आणि तो आल्यानंतर लगेच त्या आठवणी देखील ताज्या झाल्यात. तर या 40+ लांगेश्वर आयोजनामध्ये त्यांचंही महत्त्वाचं मोलाचं सहकार्य आहे. आपलं स्वागत असेल आणि जाऊया थेट आता मैदानाच्या दिशेने. मॅच मात्र सुरू करायची आहे. गव्हाण टीमचे सलामीवीर फलंदाज तुम्हाला मैदानात लवकरात लवकर उतरायचं आहे कारण एक मॅच आपल्याला खेळायचं आहे. तो म्हणजेच मिहिर स्पोर्ट्स कुंडेवाल संघाच्या विरोधात. या संघातून या मॅच मधून जो विजयी संघ होईल ओमकार कोहली सलामीचा फलंदाज, त्याच्यासोबत निखिल कोहली. करायचे आहेत 4 षटकामध्ये 48 म्हणजे 12.0च्या सरासरीनं धावा जमवाव्या लागतील. दोन्ही कोहली बांधव. गव्हाण टीमचे खेळाडू मैदानात उतरल्यावर फक्त कोहली हे मागं नाव लावायचं आहे. ऑल कोहली प्लेयर, सर्व कोहली. कारण ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये अशी गावं आहेत की एकच आडनाव तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतं. मग टोंडरे गाव बघितलं ना, पाटील, सर्व पाटील, सर्व पाटील. एक खेळाडूचं नाव असलं का त्याच्या मागे पाटील लावायचं. आणि आमचे साईप्रीतचे वाघमारे, अर्थातच प्रेम वाघमारे आणि चंदू वाघमारे ही जोडी साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला थेट प्रक्षेपणही पाहायला मिळते. चला मॅचला करूया सुरुवात. गेम ऑन. इथे ग्रीन सिग्नल. पप्पू गायकवाड, संजय म्हात्रे, कामोटे आणि ओवले हे टीमचे एकेकाळचे धडाडीचे खेळाडू. खरं तर ज्यांनी काळ गाजवलाय या MRIच्या बॉल पासून, असे हे खेळाडू आज पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. करूया मॅचला सुरुवात. सलामीचं षटक घेऊन येते सुदेश साळुंके. समोर ओमकार कोहली. मॅच ऑन. करायचे आहेत 48 धावा. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल सुदेश साळुंके. शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटने केलाय. फटका फसलाय ओमकार कोहलीचा आणि टिपला जातोय झेल बच्चाच्या हातामध्ये आणि पहिला गडी बाद.
गोल्डन डकचा शिकार बरोबर झाला गेला. पहिल्या बॉलवर सुदेश साळुंकेने मिळवली विकेट. ओमकार कोहलीकडनं भरपूर अपेक्षा होत्या, कारण 48 धावा करायच्या आहेत. आव्हान थोडंसं कठीण आहे. सुरुवात दमदार होणे फार गरजेचं आहे या पॉवर प्लेमध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या बॉलवर विकेट गेल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात येतोय. इनेट नंबर 3 शिवतेज. तिसऱ्या क्रमांकावर वन डाऊनचा आलेला हा फलंदाज शिवतेज. सुदेश साळुंके ज्यानं फलंदाजी खूप चांगली केली पूर्वार्धाच्या खेळामध्ये, तोच गोलंदाज पॉवर प्लेचे षटक घेऊन येतोय शिवतेजसाठी. पुढील चेंडू असेल. शिवतेज पाहणी करतोय मैदानाच्या चह बाजूला, क्षेत्ररक्षणाची पाहणी करत असताना. पुन्हा एकदा बॅटला ब्रश झालं हो, अगदी यष्टीरक्षकाच्या मागे थर्ड मॅनला असणारा क्षेत्ररक्षक अगदी फर्स्ट स्लिप वळून हा झेल टिपतोय. अजून एक विकेट, बॅक टू बॅक दुसरी सफलता. वाली एका धावेच्या मदतीने 2 धावा धावफलकावर. खूपच स्लो सुरुवात, अतिशय संत सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते ती गव्हाण टीमची. परंतु इथे आता तुम्हाला धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल. खूप चांगला फटका, अगदी मान खाली घालून भिरकावून दिला. ब्लाइंड स्ट्रोक त्याला म्हणतायत. आणि तो चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. खणखणीत चौकार. संगीतावरून अयोध्या भूमीची आठवण झाली. श्री रामचंद्र प्रभूंची आठवण करून देणारे संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. परंतु इथे जर या सुरू असणाऱ्या सामन्याकडे जर तुम्ही पाहिलात ना, तर पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा फक्त आल्या.
नाही होता, परंतु चेंडू जातोय वन बाउंस सीमा पार, चौकार. आवरण्याचा प्रयत्न करतोय. उत्तमदादा कोहली यांचे इथे आगमन झालंय. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल सकाळपासून त्यांची उपस्थिती होती, परंतु थोडंसं काम असल्या कारणानं कामास्तवी बाहेर जावं लागतं. आयोजनावर त्यांचं लक्ष आहे आणि सर्व काही गोष्टी करत हा क्रिकेटचं आयोजन देखील त्यांना पाहावं लागते. फुलर लेन्सचा बॉल वाईट इस लॉंग वॉक पडे, क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. हो हो, उडी मारून अडवण्याचाही प्रयत्न होता, परंतु चेंडू हातातून निसटला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सुदेश साळुंके मिसफिल्डिंग करतोय आणि येतोय चौकार. जीवन मीन्स लाईफ आणि जीवन देणारा गव्हाण संघासाठी 2 चौकार. बघूया, जीवनच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. गरज आहे तशा धावांची, गरज आहे अशा फटक्यांची, आणि तिथे मात्र जीवन कोहलीची अप्रतिम फलंदाजी. हा चेंडू थोडासा गती परिवर्तन करणारा पाहायला मिळाला रोहित चिर्लेकर या गोलंदाजाचा. रवींद्र चिर्लेकर यांचे सुपुत्र, कमी वयामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये त्यांना पदार्पण केलं आणि चांगला परफॉर्मन्स, एक चांगला गोलंदाज म्हणून नावारूपाला हा आलेला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय रोहित चिर्लेकर. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर 10 ते 15 पावलांचा स्टार्ट आहे. ऑन स्ट्राइक बॅट्समन जीवन पुन्हा एकदा खणून काढलाय, खोदून काढलाय अक्षरशः. हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये होता, एक सिंगल आली आहे. दूरवरचा अंतर कापत वायडीस लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक देखील आलाय आणि तिथे मात्र 1 धाव फक्त मिळते. एका धावेच्या मदतीनं समीकरण देखील बदललंय. आता निर्णायक धाव विजयासाठी आता समीकरण उरलंय. येणारे 14 चेंडू आणि 33 धावा. 14 चेंडू 33 धावा, 33 धावा आणि 14 चेंडू. हे समीकरण आता डोळ्यासमोर ठेवावं लागेल गव्हाण टीमच्या फलंदाजांना, कारण आव्हान थोडं कठीण होत चाललंय. रोहित चिर्लेकर पंचांना पार करून पुढील चेंडू फिरकावून दिलाय. हो हो, ग्रेट हिट. चेंडू जाईल डीप फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून येतोय हा आणखी एक दर्जेदार चौकार. क्या बात आहे. जीवन आणि त्याला साथ देताना निखिल कोहली. जीवन कोहली, निखिल कोहली हे दोन्ही फलंदाज आता चांगले या खेळपट्टीवर तळ ठोकून चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळते. चेंडू आणि धावांचं अंतर 13 चेंडू आणि आता 29 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 29 धावा हे समीकरण उरलंय. ऑन स्ट्राइक निखिल. हो डिफेन्सिव स्ट्रॉंग फुलर लेनचा बॉल डीप मिड विकेटकडे, क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. चेंडू जमिनी लगत आहे, परंतु इथले स्ट्राईकचा बॅट्समन एवढ्या वेगानं गेला होता इथे मात्र जीवन, परंतु निखिलनं त्याला परतावलं. योग्य निर्णय घेतला निखिलनं, अन्यथा धावचित होण्याची दाट शक्यता होती. अशा परिस्थितीत कॉल चांगला होता. मिळाले एक सिंगल. एका धावेनं धावफलक देखील बदलतंय. संघाची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. आता 12 चेंडू आणि स्क्रीनवर पाहू शकाल 28 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 28 धावा. बिल्कुल ये कड़ा मुकाबला होगा, इस में कोई संदेह नहीं है. आमचे प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहू शकाल. एका बाजूला आमच्या खेळाडू कक्षामध्ये नजर टाकली तर पूर्णपणे गव्हाण संघाचा खेळाडू कक्षामध्ये अगदी शांतता पसरली आहे. थोडंसं चिंतेचं वातावरण आहे आणि या खेळाडू कक्षामध्ये सर्व खेळाडू आता लक्ष देऊन आहेत की आता 12 चेंडू आणि 28 धावा कशा होतील. प्रति षटकामागे 14 ची सरासरी येऊन राहिली आहे. 12 ची सरासरी सुरुवातीला होती. आता 12 बॉल 28 धावांची गरज. चलो दोस्तों, बिल्कुल ये मुकाबला रफ एंड टफ होगा क्योंकि आने वाली 12 गेंदें
और 28 रनों की जरूरत। कौन रहेगा गेंदबाज? अगला गेंदबाज जर्सी नंबर 20 AK यानी कि आकाश घरत। तो सामने बल्लेबाज निखिल, बेहतरीन स्ट्रोक, डांसिंग डाउन द विकेट, बिल्कुल डीप एक्सट्रैक्ट कवर की तरफ, गेंद जाता हुआ वन बाउंस सीमा पार, 4 रन्स। क्या बात है, क्या बात है, बहुत अच्छी बल्लेबाजी करते हुए निखिल ने 3 चौवे लगाए, अभी तक 4 गेंदों का सामना कर चुका है निखिल। लेकिन यहाँ पर देखा जाए तो बेहतरीन बल्लेबाजी करता हुआ बल्लेबाज आकाश घरत की पहली गेंद पे चौवा लगाया। अभी आने वाले बिल्कुल 11 गेंदे और 24 रनों की जरूरत। 11 गेंदे 24 रन, 24 रन 11 गेंदे, सामने आकाश घरत, तो बल्लेबाज निखिल फिर से तैयार, दूर वाली छोर से गेंदबाजी के लिए तैयार है के। तो पूरी तरह से एक बाजू में अपनी बागडोर संभालते हुए निखिल, बहुत बेहतरीन स्ट्रोक पिछले गेंद के ऊपर। चलो जल्दबाजी कीजिए, ज्यादा से ज्यादा टाइम बर्बाद मत कीजिए, और एक मुकाबला आपने को खेलना बाकी है। 11 गेंदे 24 की जरूरत। आकाश फिर से तैयार, सामने गेंद फेंकी थी अलॉन्ग द कार्पेट ड्राइव, वहां पे फील्डर मौजूद, बेहतरीन फील्डिंग डीप मिड विकेट एरिया में 30 से 8 सर्कल के अंदर। और यहाँ पे देखा जाए तो 1 रन से बढ़ता हुआ स्कोर जा चुका है टोटल 25 के ऊपर। अब आने वाली 10 गेंदे और 23 रनों की जरूरत। 23 रनों का दरकरार यहाँ पे एक आकाश घरत की अगली गेंद, दाएं हाथ के गेंदबाज बिल्कुल फर्स्ट स्लीव और सेकंड स्लीव के बीच में गेंद को रोक दिया। 1 रन मिलेगी, 1 रन से बढ़ता हुआ स्कोर फिर से देखा जाए तो 26 के ऊपर। 9 गेंदे और 22 रनों की जरूरत। एक आधा बिल्कुल सिक्सर या चौवा आएगा तो मुकाबला में मजा आएगी। गवान टीम, सदानंद स्मृति गवान टीम के बल्लेबाज, ये बिल्कुल हवा में खेला है, हवा से बातें करते करते मोरावे गांव की तरफ ये गेंद गई डीप मिड विकेट एरिया में। ये लांगेश्वर चषक स्पर्ध टीम का एक बेहतरीन स्ट्रोक, सिक्सर। ये हवा में खेली है, गेंद लॉफ की है, लेकिन वहां पे फील्डर कोई भी नहीं है। बिपिन पाउशे देख रहा है इस गेंद को, लेकिन देखते देखते 2 रन चुरा लिए है। और ये 2 रन से यहाँ पे रिव्यू नहीं रहेगा, खाली केवल अंपायर रिव्यू लेगा। दो रन आ चुके, चलो मैच शुरू कीजिए।
कोई भी अंपायर से यहाँ पे आर्गुमेंट नहीं कर सकता। केवल परमिशन अंपायर्स को है रिव्यू के, आप नहीं बता सकते क्योंकि आप ही नहीं ले सकते। ये पूरी इस प्रतियोगिता का नियम है, इस पूरी ऑर्गेनाइज कमेटी का यहाँ पे रूल है। तो चलो तो दोस्तों, 2 रन आ चुके हैं, 6 गेंदे शेष और 6 गेंदों में 13 की जरूरत। मुकाबला अभी भी बाकी है, बैलेंस है, कोई भी जीता नहीं, कोई भी हारा नहीं। कौन जीतेगा? क्या वोडाफोन वाहल, क्या सदानंद स्फूर्ति गवान? कौन अपने जीत का परचम लहराएगा इस मोरावे की सरजमीन के ऊपर? बहुत बेहतरीन मुकाबला है। लांगेश्वर ट्रॉफी 2025 पहला दिन, और पहला दिन के कड़े मुकाबले अपने को देखने को मिल रहे हैं। पानी की मांग बीच मैदान के ऊपर, एक जीवन और निखिल। जीवन जो अपने गवान टीम के लिए जीवन दिलाता हुआ, और दूसरी तरफ निखिल कोहली ब्रदर्स। तो कौन रहेगा गेंदबाज? लास्ट ओवर लेके आएगा वोडाफोन वाहल की तरफ से बालराम जी पाटिल। इस मुकाबले को देखते हुए आई एकवीरा कार्ला के एक सदस्य हैं, ताकि एक सामाजिक सेवक वाहलगांव के बालराम जी पाटिल इस मुकाबले को देखते हुए ढेर सारी शुभकामनाएं इस टूर्नामेंट के लिए आ रही है। लेकिन यहाँ कौन जीतेगा, कौन हारेगा? आने वाली 6 गेंदे और 13 की जरूरत। गेंदबाज प्रवीण मुंबईकर। पहली गेंद, ओहो, ये गेंद तो फुल टॉस फेंकी थी, वो भी वाइड, और अगर थर्डमैन का फील्डर ये गेंद को रोक नहीं पाता था तो बिल्कुल पंजा आता था, लेकिन नहीं है। यहाँ पे बेहतरीन फील्डिंग, 1 रन से बढ़ता हुआ स्कोर। अभी बिल्कुल ये जो एवरेज है 6 गेंद 12 की जरूरत। शुरुआती से जो एवरेज था वही लास्ट एंड तक अपने को देखने को मिल रहा है। वाली छोर से प्रवीण, ओ लवली गेंद, लवली गेंद, बल्लेबाज को बीट करती हुई चीरती हुई गेंद निकल गई विकेट कीपर की दस्तानों में, और इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति। मैच में मजा आएगी, इस मुकाबले में बिल्कुल मजा आएगी, क्योंकि अभी शाम के इस पूरी तरह से वातावरण में 5 गेंद और 12 रनों की जरूरत। धीमी गेंद, बिल्कुल फंस चुके बल्लेबाज, मिस टाइमिंग स्ट्रोक, और ये निखिल के बारीकांत, एक बड़ी मछली जाल में फंस चुकी है, और इसी के साथ निखिल के बारीकांत बहुत अच्छी बेहतरीन बल्लेबाजी की। देखा जाए तो 3 छक्के 1 सिक्सर, यानी कि आपने टीम के लिए बहुत ही बड़ा योगदान दिया, लेकिन लास्ट अंतिम तक उन्होंने विकेट गंवाई, और ये विकेट जाने के बाद आया संदेश। 4 गेंदे अभी 12 रन, ये इक्वेशन रह चुका है। सदानंद स्मृति गवान टीम यहाँ पे देखा जाए थोड़ी सी संकट में आ चुके हैं, लेकिन वोडाफोन वाहल टीम का जो प्रवीण मुंबईकर गेंदबाज है उनकी सराहना करना पड़ेगी, क्योंकि वो बेहतरीन गेंदबाजी कर रहा है, बहुत अच्छी लाइन लेन से गेंदबाजी कर रहा है। आगे सामने आएगा संदेश, संदेश टू प्रवीण। 4 गेंदे 12 रन। ये लेग स्टंप पे डालती हुई गेंद, संजय म्हात्रे अंपायर हमारे और मोड़ चुके हैं। वाइड बॉल का इशारा, अतिरिक्त रन, बढ़ता हुआ स्कोर। अब आने वाली 4 गेंदे और 11 रनों की जरूरत। ये बिल्कुल मुकाबला शाम के धूप में, यह बहुत बेहतरीन मुकाबला देखने को मिल रहा है। प्रवीण मुंबईकर दुर्वाली छोर से फिर से तैयार गेंदबाजी के लिए, तो सामने बल्लेबाज संदेश। ये फुलर लेन की गेंद डी बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ के लिए, वहां पे फील्डर मौजूद है। ओहो, क्या हुआ? ये बहुत बड़ी गलती, ये गलती महंगी पड़ेगी शायद। ये आया डी बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, छवा। के साथ पूरी तरह से इक्वेशन बदलता हुआ आने वाली 3 गेंदे और 7 रनों की जरूरत। 3 गेंदे 7 रन, 7 रन 3 गेंद। यहां मुकाबला देखा जाए तो पूरी तरह से पैसा वसूल मुकाबला देखने को मिल रहा है दर्शकों को, क्योंकि आने वाली 3 गेंदे 7 रन।
एक तरफ वोडाफोन वहाल तो दूसरी तरफ सदानंद स्मृति गवान। कौन यहाँ पे लहराएगा जीत का परचम इस मोरावे की सरजमीन पे? कौन जीतेगा इस सेकंड मुकाबले में? ये स्लोवर गेंद बिल्कुल अंदर आई थी, एक रन आई चुकी है, दूसरी रन की यहाँ पे कोशिश है, 2 रन। ओ देखते तो क्या तीसरी ही कंप्लीट होगी कि क्या? ओ तीसरी ही कंप्लीट। क्या हो रहा है इस बीच मुकाबले में, इस बीच मैदान के ऊपर? जहां तक 1 रन का सवाल था वहां पे 3 रन चुराया और इसी के साथ 3 रन से बढ़ता हुआ स्कोर इस मैच का मुकाबला अभी भी जारी है। 2 गेंदे और 4 रन, 2 गेंदे 4 रन। दर्शकों को बिल्कुल पैसा वसूल मुकाबला, दिलों की धड़कन तेज करने वाला मुकाबला और दिमाग को सुन्न करने वाला मुकाबला, पसीना आने वाला मुकाबला यहाँ पे देखने को मिल रहा है। 2 गेंदे और 4 रन। हल्की सी बातें संदेश और जीवन के बीच में होते हुए, लेकिन वहां पे दूसरी तरफ प्रवीण मुंबईकर नाराज अपने खिलाड़ियों के ऊपर, वहां पे मिसफील्डिंग ओवरथ्रो होते हुए। अब आने वाली 2 गेंदे 4 रन, 2 गेंदे 4 रन। ये सीधी बल्ले से खेला है, वी शेप में आएगी। अभी भी मुकाबला बैलेंस है, अभी 1 गेंद और 3 रनों की जरूरत। क्या मुकाबला हुआ है प्रणय। पहला मैच हुआ था मोरावे और खारकोपर के बीच में, वैसा ही मुकाबला दोहरा है इस मैदान के ऊपर। 1 गेंद 3 रन। जोरदार तालियों से स्वागत करें इस मुकाबले का। ओह क्लीन बोल्ट, और यहाँ पे प्रवीण मुंबईकर अपना जलवा दिखाता हुआ इस लास्ट गेंद के ऊपर क्लीन बोल्ट।